तुम्हाला मी मुंबईच्या प्रॉपर्टी तर दाखवतच असतो, पण आज एक महत्वाची गोष्ट शेअर करायची आहे। मुंबई आणि नवी मुंबई सोबत महाराष्ट्र व भारतभरच्या प्रॉपर्टीचे प्राइस वाढतायत आणि हे का वाढतायत आज मी तुम्हाला सांगतो। काही दिवसांपासून मी नागपूर, पुणे, नाशिक, शिर्डी इकडे फिरतोय आणि इकडच्या प्रॉपर्टीज बघतोय। यांनी मला हे कळालं की महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप वेगाने वाढतंय। महायुती सरकारने एअरपोर्ट्स, हायवेज याच्यासारख्या अनेक कामाचे महाराष्ट्रामध्ये वृत्ती केली आहे। तुम्हाला माहितीये नवी मुंबईची प्राइसिंग का वाढली आहे? अटल सेतू आणि एअरपोर्ट मुळे नवी मुंबईची प्राइसिंग 2x 3x झालेली आहे। तसंच कोल्हापूर, चिप्पी आणि शिर्डी मध्ये नवीन एअरपोर्ट झाल्यामुळे तिथेही प्रॉपर्टीच्या प्राइसेस वाढल्या आहेत। एक गोष्ट लक्षात ठेवा, 2013 मध्ये फक्त 32 नॅशनल हायवे होते आणि आज 202 नॅशनल हायवेज आहेत। आणि तुम्हालाही माहिती आहे की नागपूर आणि मुंबईचा जो सफर होता तो समृद्धी महामार्गाने छोटा झालेला आहे। धारावी आणि कामिटापुरा सारख्या स्लम्स आणि चॉल्स मध्ये नवीन रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स होत आहेत। लोकांची जीवनशैली बदलली आहे कारण की नवीन नवीन रेल्वे रूट्स बनले आहेत आणि असेच भरपूर कामांमुळे प्रॉपर्टीचे प्राइसेस वाढलेले आहेत। महायुती सरकारमुळे महाराष्ट्रामध्ये वेगाने डेव्हलपमेंट होत आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टीच्या प्राइसेस वाढत आहेत। सो इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, महाराष्ट्र इज बूमिंग।